ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं, ते चमकतं तुमच्या दागिन्यांमधून. सोने, चांदी, हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव. ओम मयूर ज्वेलर्स, संगमनेर. पिढ्यानपिढ्यांचा वारसा, आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं. सर्वात कमी भाव, सर्वात कमी मजुरी, सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि 100% हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये. खास गोल्ड SIP योजना, मजुरीवर तब्बल 100% सूट. लग्न कार्य असो, सण समारंभ असो किंवा खास क्षण, तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच. आता सुवर्ण बस्त्यासाठी नाही कुठली धावपळ, कारण संगमनेरमध्येच आहे दागिन्यांचा खजिना. नव्या डिझाईन्ससह विश्वासानं सजलेला. तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना, शुद्धता पडताळणी मशीन. दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा, कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स. ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या. ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर. संपर्क 9372012044. ओम मयूर ज्वेलर्स, स्वतंत्र पार्किंग सुविधा. नाशिक त्र्यंबकेश्वर इथे होणाऱ्या आगामी कुंभमेळ्याच्या विविध विकास कामांसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार होण्यापूर्वीच प्रशासकीय मंजुरी देण्यात आल्यानं अनेक कामं रखडली आहेत आणि याचा फटका नाशिककरांना बसतोय, असा मुद्दा विधान परिषदेमध्ये आमदार सत्यजित तांबे यांनी उपस्थित केला. प्रश्न उपस्थित करताना तांबे यांनी यावेळी शासनानं कुंभमेळ्याची कामं वेळेमध्ये सुरू करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल स्वागत केलं. मात्र अनेक कामांना DPR पूर्वीच मंजुरी दिल्यामुळे भूसंपादन पूर्ण न झाल्यानं अनेक रस्ते आणि विकास कामं अडकून पडल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिलं. भूसंपादनाचा केवळ काही टक्के भाग प्रलंबित असला तरी संपूर्ण प्रकल्प रखडत असल्यानं नाशिक शहरामधील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे, असं त्यांनी म्हटलंय. प्रयागराज नंतर होणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये यंदा भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित आहे, त्यामुळे शहरामधील वाहतूक नियोजन अधिक प्रभावी करण्याची गरज आहे, असं तांबे यांनी नमूद केलं. शासनानं मंजूर केलेल्या हजारो कोटी रुपयांपैकी प्रत्यक्षात किती निधी नाशिक महापालिका, कुंभमेळा प्राधिकरण, MSRDC तसेच इतर संबंधित यंत्रणांना वितरित करण्यात आला आहे, याची स्पष्ट माहिती सभागृहामध्ये द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. याशिवाय कुंभमेळ्याच्या कामांमुळे निर्माण झालेल्या वाहतूक समस्येवरती तोडगा काढण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक तातडीनं बोलवावी, अशी मागणी देखील तांबे यांनी केली आहे. यावरती उत्तर देताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कुंभमेळ्यासाठी केंद्र आणि राज्य शासनासह विविध यंत्रणांच्या मार्फत एकूण 34,732.39 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती दिली आहे. कुंभमेळ्याच्या कामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच आमदार सत्यजित तांबे यांनी सुचवल्याप्रमाणे मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली आणि अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्याची विनंती करण्यात येईल, अशी ग्वाही सामंत यांनी दिली आहे. तर DPRच्या बाबतीमध्ये उपस्थित झालेल्या प्रश्नावरती उत्तर देताना सामंत यांनी कुंभमेळ्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीला आवश्यकतेनुसार कामांमध्ये बदल करायचे आणि नवीन कामं मंजूर करण्याचे अधिकार असल्यानं प्रत्यक्ष कामांसाठी स्वतंत्र DPRची आवश्यकता नसल्याचं स्पष्ट केलंय. तसेच रस्ते रुंदीकरणासह विविध प्रकल्पांची कामं वेगानं सुरू आहेत आणि भूसंपादनाची प्रक्रिया देखील सुरू आहे, अशी माहिती त्यांनी सभागृहाला दिली आहे. सभापती महोदय, हा प्रश्न नाशिकच्या कुंभमेळ्याच्या संदर्भामधला आहे. पुढच्या वर्षी कुंभमेळ्याचं आयोजन नाशिकमध्ये होतंय आणि मोठ्या प्रमाणावर राज्य शासनाने त्याची तयारी या ठिकाणी सुरू केलेली आहे. सगळ्यात पहिलं तर मी अभिनंदन यासाठी करतो की मागच्या कुंभमेळ्याच्या वेळेस ज्या शेवटच्या क्षणापर्यंत कामं चालले आणि अनेक कामं अपूर्ण होते, क्वालिटीचे कामं झाले नाही, अशा पद्धतीचे आरोप प्रत्यारोप झाले. यावेळेस जे आहे शासनाने काळजी घेऊन वेळेवर कामं सुरू करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यानिमित्ताने त्या संदर्भातला माझा हा प्रश्न आहे की अनेक कामं करत असताना घाईघाईने DPR तयार होण्याच्या आधीच प्रशासकीय मान्यता दिल्या आणि त्याच्यानंतर DPR करण्याचं काम हे यावेळेस देखील काही प्रमाणात झाल्याचं निदर्शनास आलेलं आहे. याचं उत्तर जरी शासनाने आणि मंत्री महोदयांनी खरे नाही लिहिलं असलं तरी वस्तुस्थिती आहे की घाईघाईमध्ये अनेक जे प्रश्न आहे, अनेक कामं जे आहेत ते आधी मंजूर केले आणि मग DPR तयार केला. याचा परिणाम असा झालेला आहे सभापती महोदय की अनेक रस्त्यांचे कामं करताना, अनेक प्रकल्पांचे कामं करताना भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे अनेक कामं रखडलेली आहेत.
आणि 2-5% भूसंपादन जरी झालं नाही तरी पूर्ण काम रखडले असे जवळजवळ 10 ते 12 कामं हे आज नाशिक महानगरपालिका हद्दीमध्ये चाललेले आहेत. आणि मला नाशिककरांची भावना या सभागृहाच्या समोर आज या निमित्ताने अशी ठेवायची आहे की दरवेळेस कुंभमेळ्याच्या आधी देखील वर्षभर हे कामं चालतात आणि खूप ट्रॅफिकची आणि याची अडचण लोकांना होत असते. आणि कुंभमेळ्याच्या काळात देखील इतके रस्ते आपण बंद करतो कारण बाहेरून लोक येतात, भाविक येतात. आणि यावेळेस तर असं मानलं जातंय की प्रयागराजच्या नंतर होणारा हा कुंभमेळा असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर अजून गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे माझे 2 स्पेसिफिक प्रश्न मंत्री महोदय आपल्याला असे आहेत. आपण उत्तरात अनेक मंजुऱ्या केलेल्या आहेत, इतके 2200 कोटी दिले, 700 कोटी दिले, अनेक आकडे आपण उत्तरात टाकलेले आहेत. हे पैसे मंजूर तर केलेले आहेत, परंतु ह्यातले किती पैसे आतापर्यंत संबंधित एजन्सीजला म्हणजे नाशिक महापालिका असेल, कुंभमेळा प्राधिकरण असेल, MSSIDC असेल, या महामंडळ असेल, MSIDC महामंडळ असेल, यांना किती पैसे वर्ग झाले याचा स्पेसिफिक आकडा आज आपण सभागृहापुढे मांडावा असं एक पहिलं माझी विनंती आहे. आणि ते आपण मांडणार का? आणि दुसरा प्रश्न माझा जो आहे तो म्हणजे नाशिककरांना न्याय देण्यासाठी आज जी ट्रॅफिकची कोंडी आज नाशिक शहरामध्ये तयार झालेली आहे, एका छोट्याशा भागामध्ये देखील तासभर ट्रॅफिक होतीये रस्त्यांच्या कामामुळे. तर ठेकेदारांना त्याच्या काही सूचना देऊन, आता आपण उत्तरात दिलंय का आम्ही ट्रॅफिक वॉर्डन लावलेत, हे लावलेत. माझा प्रश्न असा आहे का एक स्थानिक सगळ्या अधिकाऱ्यांसोबत लोकप्रतिनिधींची एक बैठक आपण या संदर्भात लावणार का? सन्मान्य सभापती महोदय, कुंभमेळ्याच्या संदर्भामध्ये जो प्रश्न या ठिकाणी मांडलेला आहे, नाशिक त्र्यंबक कुंभमेळा प्राधिकरणासाठी 22,425 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे. केंद्र शासनाने 8,761.54 कोटीची तरतूद केलेली आहे आणि राज्य शासनाने 3,545.49 कोटीची तरतूद केलेली आहे. अशी 34,732.39 कोटी रुपये कुंभमेळ्याच्या या सगळ्या विविध कामांवर लँड ॲक्विजिशन पकडून हे खर्च होणार आहेत. आणि याच्यामध्ये कुंभमेळ्यासाठी कुंभमंत्री म्हणून सन्माननीय गिरीश महाजन साहेब देखील तिथं काम बघतायत आणि त्यांना देखील विनंती केली जाईल की आता जो तांबे साहेबांनी या ठिकाणी मुद्दा मांडला आहे की त्यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली या सगळ्या लोकप्रतिनिधींना बरोबर घेऊन एका बैठकीचं आयोजन करण्याच्या संदर्भातली देखील विनंती त्यांना केली जाईल. परंतु एक महत्त्वाचा मुद्दा जो इथं आता मांडण्यात आला की 1200 कोटी रुपयाचीच पुरवणी यादीमध्ये तरतूद केलेली आहे. तर 1200 कोटी रुपयाची नाही तर 3000 कोटीची तांबेसाहेब पुरवणी यादीमध्ये तरतूद केलेली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की या कामांना DPRची अजिबात आवश्यकता नाही. कुंभमेळ्याची जी समिती आहे मग त्याच्यामध्ये विभागीय आयुक्त आहेत, जिल्हाधिकारी आहेत आणि त्या सगळ्याचे मंत्री गिरीश भाऊ महाजन आहेत. तर आवश्यकतेनुसार कामामध्ये बदल करणं, आवश्यकतेनुसार कामं नवीन त्या ठिकाणी घेणं या सगळे अधिकार त्यांना दिलेले असल्यामुळे DPRची काय आवश्यकता नाही. रस्ते रुंदीकरण, नवीन रस्ते ही 36 कामं जी घेतलेली आहेत त्यातली 40% कामं ही पूर्ण झालेली आहेत. 25 गावांमध्ये जवळजवळ 406.19 हेक्टर जमीन ही ॲक्वायर करायची आहे. त्यातली 35.24 हेक्टर जमीन याचं ॲक्विजिशन झालेलं आहे. त्याच्यासाठी 352.57 कोटी रुपये देखील दिलेले आहेत. खाजगी जमीन संपादनासाठी 3,659.47 कोटी रुपये लागणार आहेत आणि रिंग रोड बांधकामासाठी 3,954 कोटी रुपये याची तरतूद केलेली आहे. कुंभमेळ्याच्या एकाही कामाला निधी कमी पडणार नाही अशा पद्धतीची शासनाची भूमिका आहे. शावीर शेख, C24 तास, संगमनेर.